जनावराला शेवटच्या 2 महिन्यामध्ये विश्रांती देणं अतिशय गरजेचं आहे. आता हा माझा भाकड ग्रुप आहे. भाकड म्हणजे दूध देणं बंद झालं ते वासरू देऊपर्यंतचा जो विश्रांतीचा वेळ आहे तो म्हणजे भाकड काळ. आता या भाकड काळामध्ये आम्ही आहार काय देतो, तर सुक्या चाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवतो. सगळ्यात महत्वाचं, अंग बाहेर येऊ नये, जनावरांची जार अडकू नये, कमी वजनाचं वासरू बाहेर पडू नये, त्याचबरोबर जनावराला वेताना काही अडचण होऊ नये यासाठी आम्ही ह्या सुक्या चाऱ्याचा प्रमाण या ठिकाणी वाढवतो. त्याचबरोबर आपली गोकुळची गोळी सुद्धा जवळजवळ सकाळी 1 ते 1.25 किलो आणि संध्याकाळी 1 ते 1.25 किलो एवढीच देतो. कारण काय, आमच्या जनावरांना माझ्या स्वतःच्या शेतातली ₹1 आत तयार झालेली हाती गवत, मका ह्या वैरणी जास्त प्रमाणात देतो. म्हणूनच आज या तब्येतीवरनं ओळखता येतं की आपल्या जनावरांची तब्येत ह्या चाऱ्यामुळेच झाली आणि ह्या व्यवस्थापनामुळेच झाली. तर तुम्ही सुद्धा ह्या जनावराला चांगला व्यायाम द्या. धन्यवाद.